या हॅलो हाय वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आज माझा प्रेग्नन्सीचा 34 वीक्स मला ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहेत आणि आज आमचा आहे मॅटर्निटी फोटोशूट आमचा, कारण माझ्यासोबत असणार आहेत माझे मिस्टर आणि माझी मुलगी सुद्धा. सो ही माझी फर्स्ट प्रेग्नन्सी नाही आहे, ऑब्व्हियसली सेकंड प्रेग्नन्सी आहे आणि तरी आम्ही सुपर एक्सायटेड आहोत मॅटर्निटी फोटोशूटसाठी. गेल्या 1 महिन्यापासून मला सर्दी आणि खोकला ताप वगैरे आहेच आहे आणि अशा नाजूक कंडिशनमध्ये काय होतं की ऑलमोस्ट आपण काही मेडिसिन्स अवॉइड करतो, घेत नाही मोस्टली. सो त्यामुळे मी एवढ्या दिवस फोटोशूटचं काही डोक्यात घेतलेलं नव्हतं. बट आज अचानक ठरवलं आम्ही, यांना सुट्टी होती सो म्हटलं की आज फोटोशूट करून घेऊयात. सो सिम्पल असा फोटोशूट आहे, त्यांच्याचकडनं थोडासा मेकअप आणि हेअरस्टाईल आणि ड्रेस वगैरे आहे. पण तरीही मी माझे काही याच्यामध्ये ड्रेसेस घेतलेले आहेत, काव्याचे पण आहेत आणि माझे पण आहेत. सो जर चेंज करायला जर वेळ भेटला तर मग मी माझे पण स्वतःचे ड्रेस घालेल आणि फोटोशूट करूयात. सो हा पूर्ण ब्लॉग असणार आहे मॅटर्निटी फोटोशूटचा. आय रिअली होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आउटडोअर फोटोशूट होणार होता आणि आम्ही या गार्डनमध्ये येऊन पोचलो होतो. लोकेशनला जाण्यासाठी आम्हाला अर्धा तास लागलेला होता आणि पोहोचेपर्यंत भूकही लागलेली होती. सो स्नॅक्समध्ये आम्ही असं काहीतरी घेऊन आलो होतो सोबतच आणि फोटोग्राफर येण्यासाठी वेळ लागणार होता. सो तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो. शेजारीच इथे झाडावरची खारुता येऊन आम्हाला कंपनी पण देत होती. ती आमच्यासोबत स्नॅक्स एन्जॉय करत होती आणि वातावरण खूप छान झालेलं होतं. खरं तर पाऊस येऊन गेला होता हल्ली, त्यामुळे छान थंड वातावरण झालेलं होतं. आम्ही थोडा वेळ तिथे बसलो, त्यानंतर फोटोग्राफर आल्यानंतर फोटोशूट चालू झाला. तिच्याकडे बघा आता. स्माइल. फोटोशूट झाला आणि आता आम्ही निघालोय घरी. कसं झालं काव्या फोटोशूट? आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलो आणि काव्या आमची मस्ती झोपली. फोटोशूट माझा झाला, ड्रेस चेंज मेकअप वगैरे, पण थकली मात्र काव्या. सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतला आम्ही, पण मॅडम खूप थकून गेल्या, तिची दुपारची झोप झाली नाही आणि आमच्या दोघांची झाला नाही आज आराम, काहीच झाला नाही. तरी पण मॅडम थकल्यात आमच्या. उठचा पप्पा वडापाव आणताय, ते गेले वडापाव आणण्यासाठी आणि ती आम्ही गाडीवर थांबलोय. शूट झाला, आय डोंट नो कसं झालाय, बघूयात आता काय होतं ते. आणि भूक लागली खूप आम्हाला सगळ्यांनाच, तर मग म्हटलं की चला आता एक छान मस्त गरम गरम वडापाव खाऊया. सो आता जस्ट आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचून जस्ट चहा घेते मी आता. खूप थकल्यासारखं झालंय, म्हणजे काही काम नसतं तरी पण आपण असं काहीतरी वेगळं केलं किंवा फोटोशूटमध्ये सिरियसली मला माहिती नव्हतं एवढा वेळ लागतो. कधी मेकअपही मी केलेला नाहीये बाहेर. सो आज हा व्लॉग मी इथे स्टॉप करते. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल
सकाळपासून जरा दगदग झाली आहे, स्वतः आराम करेल, राईस वगैरे बनवेल रात्रीच्या जेवणामध्ये. फार हेवी काही डिनर नाही करणार आम्ही. सो मी एन्जॉय करते चहा. आय रिअली होप तुम्हाला पण हा व्लॉग नक्की आवडला असेल. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.